दोस्तों आज 10 नवंबर टीपू जयंती मनाई जा रही है। रियासत कर्नाटक में कांग्रेस की हुकूमत है, लेकिन अफसोस के कांग्रेस की सरकार में टीपू सुल्तान का नाम लेवा कोई नजर नहीं आ रहा है। जी हां, अफसोस की बात है कि कांग्रेस की हुकूमत में टीपू का नाम लेवा कोई नजर नहीं आ रहा है। कांग्रेस हो, बीजेपी हो, जेडीएस हो, सरकारें आती जाती रहेंगी, लेकिन टीपू सुल्तान का जन्मदिन आम लोग, आम जनता आशिकाने टीपू सुल्तान मनाते हुए आ रहे हैं और मनाते रहेंगे। लिहाजा एक बार फिर कर्नाटक के मुख्तलिफ मकामात में शेर मैसूर मुजाहिद आज़ादी हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह का 276वां 276 जन्मदिन पूरे जोश व जज्बे के साथ मनाया जा रहा है। दोस्तों ये मंजर आप देख रहे हैं टीपू सुल्तान की जाए पैदाइश देवनहल्ली का। देवनहल्ली में मौजूद तारीखी मकाम विलादत गाह टीपू सुल्तान पर आज सुबह से जश्न का माहौल देखने को मिला। कसीर तादाद में लोग यहां पहुंचकर गुलहाए अकीदत पेश करते हुए दुआ व सलाम का नजराना पेश किया। तहरीक खुदादाद के सदर साहबजादा मंसूर अली खान ने गुलहाए अकीदत पेश की और दुआ फरमाई। चिकबल्लापुर के डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशन के सदर यम बाशा नंदी, मशहूर कन्नड़ा एक्टिविस्ट कन्नड़ा नज़ीर ने अपने ख्यालात का इजहार करते हुए टीपू सुल्तान की शख्सियत पर उंगलियां उठाने वालों को मुंह तोड़ जवाब दिया और साफ तौर पर कहा कि जब तक सूरज चांद रहेगा इस सरजमीन पर टीपू जयंती का जश्न मनाया जाता रहेगा। जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। उनके फर्जंद आला हज़रत फातिमा फ़ख्रुन्निसा और हज़रत हैदर अली के लाल हज़रत सैयद अली फ़तेह अली शाह टीपू सुल्तान रहमा के मार गए तोहफ़ा नजराना आज के यौम पैदाइश के दिन पेश करते हैं। सरकार कबूल अता फरमाए, जिस जगह जो शख्सियत पैदा की गई थी उस अज़मत अज़ीम अता फरमाइए। अल्लाह से हम तमाम को खुलूस से ज़िंदगी अता फरमाइए, अफरा तफरी से दूर अता फरमाइए। हर कोई कहीं ना कहीं कोई ना कोई चीज़ के अंदर मशहूर या टीपू सुल्तान चीज पाओ। आपकी खास नजर करम सियासी मोड़ पर, ताकती मोड़ पर, हर तमाम चीज़ों पर कामयाबी और कामरानी अता फरमाइए। आप रहमतुल्लाह अलैह सब मिलकर जोश व जज्बे के साथ टीपू सुल्तान का यौम पैदाइश टीपू जयंती मना रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह, अस्सलाम वालेकुम। तमाम आशिकाने टीपू सुल्तान और रियासत हिंदुस्तान की तमाम सेक्युलर समाजों को और तमाम को मैं तहे दिल से, दिल की गहराइयों से मुबारकबादी पेश करता हूँ। आज यौम पैदाइश टीपू सुल्तान 273वां दिन है। ये सिर्फ पैदाइश टीपू सुल्तान शहीद की नहीं, एक पैदाइश सेक्युलरिज्म की है। इस पैदाइश सरजमीन देवनहल्ली में और रोशन फरमाई थी, जो ता क़यामत तक अल्लाह ताला इस चिराग को रोशन रखेगा। कोई खिदमत करे या ना करे, अल्लाह ताला इस तमाम के फरिश्तों के जरिए इसकी खिदमत लेता रहेगा। आज हम देख रहे हैं कि रियासत में हुकूमत कांग्रेस की है, लेकिन कांग्रेस हुकूमत में कोई भी टीपू सुल्तान का नाम लेवा दिखाई नहीं दे रहा है। जैसे कि टीपू सुल्तान ऐसी शख्सियत है, टीपू सुल्तान शहीद की शहादत के बाद भी अंग्रेज रहे, 150 साल अंग्रेज टीपू सुल्तान शहीद की यौम पैदाइश के, आज़ादी के बाद भी हजरत टीपू सुल्तान शहीद की यौम पैदाइश आशिकाने टीपू सुल्तान अपनी हैसियत औकात से और तमाम खराज अखिरत पेश करते हुए आ रहे। लेकिन सरकार कोई भी हो, कांग्रेस हो, बीजेपी हो, आज रहेगी कल खत्म हो जाएगी। हमें सरकार करना या ना करना हमें कभी डिमांड नहीं किया। अगर सरकार करेगी तो सेक्युलर वोट्स और तमाम मुसलमान समाज इकट्ठे रहेंगे। अगर सरकार नहीं तो सरकार को ही नुकसान मैं समझता हूँ, जो टीपू सुल्तान शहीद की अजमत और अहमियत को इग्नोर कर एक कॉर्नर कर रहे हैं टीपू सुल्तान शहीद को। तो जिस तरह से सियासत होती है टीपू सुल्तान के नाम पर, तो कहीं ना कहीं उनके मकाम और मर्तबे को घटाने की कोशिशें की जाती रही हैं मसलसल। कहीं मर्तबा लॉर्ड कॉर्नवालिस और ब्रिटिश और तमाम RSS बजरंग दल चड्डी वाले भी कोशिश की टीपू सुल्तान शहीद की अजमत को खत्म करने की। ये अजमत ता क़यामत तक खत्म होने वाली नहीं है, क्योंकि इन्होंने इनके सिपाहियों के साथ अपना खून लहू लगत कर तारीख हिंदुस्तान नहीं तारीख दुनिया को दिखा दिया कि शेर मैसूर टीपू सुल्तान 100 साल गिदड़ की जिंदगी से भी एक दिन का शेर का जीना बेहतर है करके साबित कर दिया। टीपू सुल्तान कहीं मोहताज नहीं है। टीपू सुल्तान अपनी अजमियत, अपना नाम ना ता क़यामत तक रोशन ही रखेंगे। सेक्युलर कहलाने वाली पार्टियों ने कई वादे किए थे, टीपू सुल्तान के नाम पर यूनिवर्सिटी भी बनाएंगे, टीपू सुल्तान के नाम पर ये एजुकेशन इंस्टीट्यूशन बनाएंगे,
लेकिन कहीं भी कोई वादा पूरा होता हुआ नहीं दिखाई दे रहा। टीपू सुल्तान शहीद की ये वायदे आजादी के बाद से चले आ रहे हैं, श्रीमती इंदिरा गांधी के दौर में भी चले, हर कोई दौर में चले, लेकिन टीपू सुल्तान शहीद की आज सिर्फ जायदाद है हमें बच गए। जितने भी औकाफ किए हैं, कुनिगल स्टेट फार्म 410 एकड़, श्रीरंगपट्टन की 700 एकड़ से ज्यादा जमीन है, और टीपू सुल्तान शहीद जो औकाफ किए हैं बेल्हल्ली 600 एकड़, और तमाम यही चीजें हिफाजत हो गई, तो हमें कोई गवर्नमेंट करने की मोहताज नहीं है। वही जगहों पे टीपू सुल्तान शहीद की जगहों पर हम यूनिवर्सिटी बनाने के लिए आशिक टीपू सुल्तान तैयार है। गवर्नमेंट को ये करेंगे और आंदोलन इसके अंदर स्ट्राइक्स करेंगे कि टीपू सुल्तान शहीद पर एक रिसर्च सेंटर, और यहाँ पर जो टीपू सुल्तान शहीद की जगह है बर्थ प्लेस पर जो खाली है वहां पर एक रिसर्च सेंटर और वहां पर एक अच्छा तामीरी टीपू भवन बने जाए करके हमारा एक डिमांड है। क्या पैगाम? मेरा एक खास पैगाम है टीपू सुल्तान शहीद के नाम पर। कर्नाटक की जो रियासत के 8 करोड़ लोग हैं, 8 करोड़ के अंदर 2 करोड़ से ज्यादा दलित, हिंदू, मुस्लिम, पिछड़े समाज, तमाम आशिकाने टीपू सुल्तान है। उनकी तारीख गवाह है, जहां उनकी शहादत की जगह है, जहां उनकी पैदाइश की जगह है, जहां टीपू सुल्तान शहीद आराम फरमा रहे हैं, मकबरा है शाही गुंबद, दुनिया से लोग आकर तारीफ कर कर टीपू सुल्तान की तहनीत को जहर और सलाम ठोकर जाते हैं। यही काफी है कि टीपू सुल्तान शहीद की अजमत आज तक काफी बची हुई है और ये ता क़यामत तक बची रहेगी करके। और यहाँ पर तमाम जितने भी आए मेरे भाई करड़ा नजीर साहब, तमाम आशिकाने टीपू सुल्तान, यहाँ के तमाम लोकल देवरहल्ली के लोग और तमाम जितने भी लोग यहाँ पे मौजूद होकर आशिकाने टीपू सुल्तान जो कर रहे हैं, हम बड़ी खुशनसीबी है। और यहाँ पर खास मैं एक पैगाम देता हूँ कि देवरहल्ली जहाँ पे पैदाइश जगह, इस जगह पर अल्हम्दुलिल्लाह कभी भी आज तक भी अल्हम्दुलिल्लाह हमने इसको कंट्रीब्यूशन किया है। 25 साल से हम इसकी देख रेख कर 25 साल से भी सीसीटीवी वगैरह ये सब कर डेकोरेशन वगैरह सब हम तमाम अपने पर्सनल इसे कर आ रहे हैं। कहीं पर भी ना कोई पॉलिटिकल पार्टी या कोई लीडरों का आज तक ताउन हुआ नहीं है, ये होगा भी नहीं है, मुझे उस चीज के लिए पता। ಅಸ್ಸಲಾಮುಅಲೈಕುಂ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ದೇಶ ಕಂಡಂತಹ ಅಪ್ರಥಮ ವೀರ, ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರ, ಬ್ರಿಟಿಷರ ಸ್ವಪ್ನ ಆದಂತಹ ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಶಹೀದ್ ರವರ ಜಯಂತಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನತೆಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿ ಶಹೀದ್ ಮಿಲ್ಲತ್ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಶಹೀದ್ ರವರ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ, ನಾನು ಈ ಹಿಂದೆ ನೋಡಿದೆ ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತ ಮಿತ್ರರು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಜೀರ್ ಅವರಿಗೆ, ನಮ್ಮ ಮನ್ಸೂರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಇವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಯಾಕೆ ಅಂತ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಯಾಕೆ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಇದೇ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಒಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನನ್ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಜಾತಿಯವನಾಗಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕ ಇವ್ರಿಗೆ ನಿಜ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಒಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಒಬ್ಬ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಓಟ್ ಬೇಕು, ಮುಸಲ್ಮಾನರ ಮತ ಬೇಕು. ಮುಸಲ್ಮಾನರು ನೋಡಿದ್ರೆ ಏನ್ ಬೇರೆ ಬಿಜೆಪಿಯವರು ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷದವ್ರು ಹೇಳೋದೇನಂದ್ರೆ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಒಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನ, ಒಬ್ಬ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ, ಒಬ್ಬ ನರಹಂತಕ, ಅವರು ಜಾತಿವಾದಿ, ಅವರ ಒಬ್ಬ ಎಲ್ಲ ಜಾತಿಗಳಿಗೆ ಕೊಂದವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕನ್ನಡ ವಿರೋಧಿ ಅಂತಾರೆ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಶೃಂಗೇರಿ ಶಾರದಾಂಬಾ ಪೀಠೆಯಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹೆಸರಲ್ಲಿ ಸಲಾಂ ಆರತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕನ್ನಂಬಾಡಿ ಕಟ್ಟೆಗೆ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದು ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಲವಾಡಿ ಕೃಷ್ಣರಾಜ್ ಒಡೆಯರ್ ಅವರು ಅದೇ ಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಮಾಡಿರುವಂತ ಶಿಲೆಯನ್ನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಕೂಡ ತಪ್ಪು ಅಂತಾರೆ. ಮಾತಕ್ ಮುಂಚೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಮುಸಲ್ಮಾನರ ಪರ, ನಾವು ಮುಸಲ್ಮಾನರ ಪರ. ಇವ್ರಿಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕೇಳಿದ್ರ ನಾವು ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ? ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದವರು ಇವ್ರೆ, ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿದವರು ಇವ್ರೆ. ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹೆಸರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿದೆ, ಎಷ್ಟೊಂದು ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ದುಡ್ಡು. ಇವತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರು ಕೊಟ್ಟಿರೋ ಕೊಡುಗೆ ತಾಜ್ ಮಹಲ್, ಲಾಲ್ ಕಿಲಾ, ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್, ಚಾರ್ ಮಿನಾರ್, ಟಿಪ್ಪು ರವರ ಎಷ್ಟೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಮುಸಲ್ಮಾನರದು ಕೊಟ್ಟಿರೋ ಕೊಡುಗೆಗಳಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಂಪಾದನೆ ಬೇಕು. ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೂ ನಜೀರ್ಗೋ ಇಲ್ಲ ಮನ್ಸೂರ್ ಅಲಿ ಖಾನ್ಗೋ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿಲ್ಸ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ರೆ ಬೇರೆ ಜನಾಂಗದ ಓಟ್ ಬೀಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಕಲ್ಗಡಿಸ್ತಾರೆ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ. ಯಾವ್ದೇ ಸರ್ಕಾರ ಆಗ್ಲಿದೆ, ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರೋಧಿ
ಅಲ್ಲ, ನಾನು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ. ನನಗೆ ಈ ದೇಶದ ಮೇಲೆ ಅಭಿಮಾನ ಇದೆ, ರಾಜ್ಯದ ಮೇಲೆ ಅಭಿಮಾನ ಇದೆ, ಕನ್ನಡಮ್ಮನ ಮೇಲೆ ಅಭಿಮಾನ ಇದೆ. ಈ ಕನ್ನಡಮ್ಮ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ತಾಯಿ, ನಮ್ಗೆ ಈ ಭೂಮಿ ಸ್ವರ್ಗ. ನಾವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ಗೋಸ್ಕರ ಹುಟ್ಟಿರೋದು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ನಮ್ಮ ದೇಶ ಮಸೂದಲ್ಲಿ ಕಂಡು ಹೇಳಿದ್ರು, ಇಲಿಯಾಗಿ 100 ವರ್ಷ ಬದುಕೋ ಬದಲು ಹುಲಿಯಾಗಿ 1 ವರ್ಷ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಬದುಕಿದಂತಹ ಮೈಸೂರು ಹುಲಿಗೆ ಇವತ್ತು ಕಡೆಗಣಿಸ್ತಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದರ ಪರಿಣಾಮ ಇದೇ ರಾಜ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಎದುರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಹೇಳ್ತಾ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ 8 ಕೋಟಿ ಜನಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಶಹೀದ್ ಮಿಲ್ಲತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರವರ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸೋದು ನಾನು ಮಾತ್ರ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಯಾಕಂದ್ರೆ ನವೆಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜನನ, ಅದು ದೇವನಹಳ್ಳಿ. ದೇವ ಅಂದ್ರೆ ಯಾರು? ಅಲ್ಲ, ಜೀಸಸ್, ಪರಮೇಶ್ವರ, ಮುತ್ತಣ್ಣ, ಮುಕ್ಕಣ್ಣ, ದೇವರ ಹಳ್ಳಿ. ಇದು ದೇವರ ಜಾಗನಲ್ಲಿ ಜನ್ಮ. ಯಾರ್ದು? ಮಹಾಮಹಿಮ ಮೇಧಾವಿ, ಬ್ರಿಟಿಷರನ್ನ ಸಿಂಹ ಸ್ವಪ್ನವನ್ನು ಅಡಗಿಸಿದಂತ ಮೇಧಾವಿ ಅಂತ ಧೀಮಂತ ಹೋರಾಟಗಾರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಅದರಲ್ಲಿ ಅರಿಶಿಣ ಕುಂಕುಮ, ಕನ್ನಡಿಗ ನಾನು ಅನ್ನ ತೋರ್ಸೋಕೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದವರಿಗೆ, ಒಂದೇ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಇಲ್ಲ. ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಲಂಡನ್, ಬ್ರಿಟನ್, ಅಮೆರಿಕಾನಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ನೆನೆಸ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು ಏನಾದ್ರು ಹತ್ ಬಿಟ್ರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಹೇಳೋ ಹೆಸರು ಯಾವ್ದಾದ್ರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಮಿಂಗ್ ಸೂನ್ ಸ್ಲೀಪ್. ಅವ್ನು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಮಲಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅಂತ ಧೀಮಂತ ನಾಯಕ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ಗೆ ಇನ್ನೊಂದು ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ, ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಮಾಡ್ತಾರಾ ಬಿಡ್ತಾರಾ ಇಲ್ಲ ಅಂತ. ನಾನು ಒಂದ್ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಗಾಳಿ ನೀರ್ ಇರೋವರೆಗೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅಜರಾಮರ. ಅವ್ರು ಯಾವ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಮಾಡಿದ್ರೇನು, ಯಾವ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಮಾಡಿದ್ರೇನು, ಯಾವ ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟರ್ ಮಾಡಿದ್ರೇನು, ಬಿಟ್ರೇನು, ಅವರ ಹೆಸರು ನಿರಂತರವಾಗಿರ್ತದೆ. ನಾನು ಒಂದ್ ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ, ಟಿಪ್ಪು ಖುದಾದಾದ್ನ ವಂಶಸ್ತ್ರ ಅಂತ ಮನ್ಸೂರ್ ಸಾಹೇಬ್ರು ವರ್ಷ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅಂತ ಸರ್ಕಾರ, ಲಜ್ಜೆಗೆಟ್ಟ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರವಿರ್ಲಿ. ನಾವು ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಂಬ್ಕೊಂಡವರಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಈಶ್ವರ ಪರಮೇಶ್ವರ ಅವನಿಗೆ ನಂಬ್ಕೊಂಡು ಮಾಡೋದು ನಾವಿದು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆ ಜಿಯಾರತನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತಾರು ಸಹಸ್ರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ, ಇದೊಂದೇ ಜಾಗ ಅಂತಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ, ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ, ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ, ನಂದಿ ಭಾಷಾ ಸಾಹೇಬ್ರ ಊರಲ್ಲಿ, ಟ್ಯಾನಿ ರೋಡ್ ಅಲ್ಲಿ, ಸಾರೆ ಪಾಳ್ಯನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೀವು ಪತ್ರಕರ್ತರು ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏನು ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ದೊಂಬರಾಟ ಮಾಡಿದ್ರು, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ರದ್ದು ಮಾಡಿತು. ರದ್ದು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾವೇನಾರು ರದ್ದು ಮಾಡಿದ್ವಿ? ಇಲ್ಲಿ ನಿಂತು ನಡೀತಾ ಇದೆ ನೋಡಿ. 1,00,000 ಜನ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಏನಿಲ್ಲ. ಕನ್ನಡ ನಜೀರ್ಗೆ ಒಬ್ಬ ಕನ್ನಡ ನಜೀರ್ ಅಂದ್ರೆ ಸಾಕಿದೆ. 100 ಜನ ಕನ್ನಡ ನಜೀರ್ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಏನಾದ್ರು ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ವೀರ ಯೋಧ, ಆತ ಧೀಮಂತ ನಾಯಕ, ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುರುಷ, ಈ ರಾಜ್ಯದ ಮೈಸೂರು ಹುಲಿ. ಆ ಹುಲಿಯ ಹೆಸರನ್ನ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಗಾಳಿ ನೀರಿನವರೆಗೂ ಆತನ ಹೆಸರು ಅಜರಾಮರವರೆಗೂ ಉಳಿತದೆ. ಯಾರೂ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ನಂತರ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ, ಏನ್ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ನೋಡಿ, ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರೋದು ಅವರು ಧರ್ಮಗಳನ್ನ ತೋರಿಸಿ. ನಮ್ದು 90% ಓಟ್ ಸಿಕ್ತು, ಅವ್ರದ್ದು 80% ಸಿಕ್ತು, ನಿಮ್ಗೆ ಅದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಏನೂ ಮಾಡಲ್ಲ. ನಾವೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಹೋದ ವರ್ಷ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟರ್ ಮಾಡಿ, ಇಷ್ಟು ಜಾಗ ಇದೆ, ಅದನ್ನ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ತಾರಾ? ಎಲ್ಲಾ ಮುಸಲ್ಮಾನರು ಎಷ್ಟು ಜನ ನಾಯಕರಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಬೇಕಲ್ಲ, ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಎಲ್ಲರದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ನಮ್ದು ಒಂದು ತಗೊಂಡು ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟರ್ ಮಾಡ್ರಿ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಹುಟ್ಟಿದ್ದು ರಸ್ತೆಗಂತೂ ನೀವು ಹೆಸರಿಡ್ಲಿಲ್ಲ. ಕೆಂಪೇಗೌಡ ಆಯ್ತು, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಕೆಂಪೇಗೌಡರಿಗೆ. ಕೆಂಪೇಗೌಡರು ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ಮಾಡಿದ್ರಿ, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಮಾಡ್ರಿ. ಹೆಸರಿಟ್ಟಿಲ್ಲಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ. ಟಿಪ್ಪು ರಸ್ತೆ ಅಂತ ಇಡ್ರಿ, ಯಾಕೆ ಇಡಬಾರ್ದು? ದೇವನಹಳ್ಳಿಯಿಂದ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ತಪ್ಪ ಅದು. ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇರ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಮತ ಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಮತ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೇಕು, ಆದ್ರೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಪರ್ಯಾಯ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ, ಅನಿವಾರ್ಯ ನಮ್ಗೆ. ಇವರೇ ಬೇಕು ನಮ್ಗೆ. ಯಾರು? ನೀವು ಅನಿವಾರ್ಯ. ನೀವು ಬಿಟ್ರೆ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರು ಇವತ್ತು ಬಂದಿದೀವಿ. ಆದ್ರೆ ದೇವರೊಬ್ಬ ಇದ್ದಾನೆ, ಅವನ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ನಡೆಯೋದು. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मेरा नाम शकीला मस्तानी तो हलीमा शाह मस्तानी उर्फ हलीमा मस्तानी। मैं हर साल यहाँ पे हमारे टिप्पू सुल्तान शहीद रहमतुल्लाह, हमें यहाँ टिप्पू जयंती करते हैं और उनकी बारगाह में फातिहा दिलाते हैं। जो भी यहाँ पे बच्चों से बड़ों तक यहाँ पे ताबेदारी करने के लिए आते हैं। यहाँ पे हर चीज बोलते हैं कि लेकिन कोई कुछ कर नहीं पाता। लेकिन यहाँ पे हमारे टिप्पू सुल्तान के बारे में एक शादी महल, टिप्पू शादी महल बनाओ बोल के तो बहुत 10 साल से बोल रहे, लेकिन कोई सामने बढ़ के नहीं आ रहा है। वहाँ पर देवनहಳ್ಳಿ के अंदर टिप्पू शादी महल बनेगा तो लेकिन सबकी भी गौर गरीब की मदद होती है, गौर गरीब की ये होते हैं। इंशाल्लाह हमें लेडीज जमा कर को एक 10-15 लेडीज भी जमा कर को एक ट्रस्ट यहाँ पे फिर भी हमें बनाना कर को ही अल्लाह ताला हर साल तक हमें कोशिश कर को बनाती। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू।